मुरुड शहरात विनापरवानगी बांधकाम केल्याचा प्रकार उघडकीस झाला आहे। मुरुड शहरातील दिंडी तळा या भागात सिटी सर्वे नंबर 1728 व जुनी पेठ परिसरात सिटी सर्वे नंबर 1075 मध्ये नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता तळमजला व 2 मजली इमारतीचे बांधकाम केल्याप्रकरणी 2 विकासकांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मुरुड नगर परिषदेकडून मुरुड पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की इम्तियाज मोहम्मद कडू यांनी दिंडी तळा या भागात मुरुड नगर परिषदेची कोणतीही परवानगी न घेता तळमजला व 2 मजली इमारतीचे बांधकाम केले होते। त्यांना मुरुड नगर परिषदेकडून 3 ऑगस्ट 2023 रोजी नोटीस सुद्धा बजावण्यात आली होती। नगर परिषदेच्या नोटीसीला न जुमानता त्यांनी इमारतीचे बांधकाम केले। याबाबत नगर परिषद बीट अधिकारी यांनी इमारतीचे सर्वेक्षण करून नगर परिषदेस आपला अहवाल सादर केला। जुनी पेठ मोहल्लामधील अब्दुल रहीम अब्दुल हमीद कबले यांनी सुद्धा तळमजला व 2 मजली ग्राउंड+2 इमारतीचे बांधकाम केले होते। यांना सुद्धा मुरुड नगर परिषदेने 17 मे 2023 रोजी नोटीस बजावली होती। तसेच सदरचे बांधकाम रस्त्यालगत सुद्धा आहे। नगर परिषदेच्या नोटिशीला न जुमानल्यामुळे मुरुड नगर परिषदेचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम 1966 चे कलम 52 व 53 अन्वये कार्यवाही केली। याबाबतचा गुन्हा मुरुड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून सदरचा तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत। दरम्यान अब्दुल रहीम कबले हे मुरुड नगर परिषदेमध्ये माजी नगराध्यक्ष असून अनेक वर्षे नगरपालिकेत नगरसेवक होते। त्यांचे सर्व राजकीय पक्षांबरोबर संबंध सुरळीत होते। या अनधिकृत इमारतीमध्ये काही भाडेकरू सुद्धा आहेत अशी माहिती मिळते। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।